गवळे सर, उपप्राचार्य आदरणीय गंडे सर, तसेच पर्यवेक्षिका भावकर मॅडम, पर्यवेक्षिका माणेकर मॅडम, तसेच विद्येची मंदिर संस्काराचा दरवळ, विद्येची मंदिर संस्काराचा दरवळ, ज्ञानाच्या दीपाने उजळू दे प्रत्येक वेळ, ज्ञानाच्या दीपाने उजळू दे प्रत्येक वेळ। आज येत असलेल्या मान्यवरांचे, शिक्षक वृंदांचे व पालकांचे आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे शब्दसुमनांनी स्वागत करतो। नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ नसून नव्या स्वप्नांना, नव्या आशांना आणि नव्या यशस्वी वाटचालींची सुरुवात करणारा हा आनंदाचा दिवस। अशा या शुभ प्रसंगी मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। फुलांच्या पाकळ्यांनी सजली आज वाट, फुलांच्या पाकळ्यांनी सजली आज वाट, ज्ञानदीपाने उजळली नव्या वर्षाची पहाट, नव्या वर्षाची पहाट। चला करूया स्वागत हसतमुखाने विद्येच्या मंदिरात, विद्येच्या मंदिरात। मंचावर उपस्थित आदर्श विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री सतीशजी गवळे सर यांचे स्वागत सौ काँग्रे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। निवृत्ती भाऊ गाडेकर यांचे स्वागत तिसरे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। सर्व पालकांचे जे प्रतिनिधी हा विनंती करते। पालकांचं या ठिकाणी स्वागत करणं शक्य नाही, त्यामुळे मी सर्वांचं शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करते। मंचावर उपस्थित सर्वोपरी नाव लौकिक असं आदर्श विद्यालयाचे नाव आपल्याला परिचित आहे। आपल्या शाळेमध्ये आपण जर बघितलं तर उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात। त्यामध्ये विद्यार्थ्यांची शिस्त असेल, स्पोर्ट असेल, नवोदय परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, NMMS परीक्षा असेल, हिंदी परीक्षा असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतो, मार्गदर्शन करतो आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो। त्यासाठी आपले विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य गवळे सर यांनी या नवीन सत्रामध्ये त्यांनी वैयक्तिक 16,000चा साऊंड सिस्टीम या नवीन सत्रात शाळेला भेट दिलेला आहे। त्यामुळे स्काउट पद्धतीने सरांचे स्वागत करूया। स्काउट क्लब गो। त्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्या आदर्श विद्यालयाचे मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात येत आहे। पाठ्यपुस्तक विभागाचे प्रमुख थोरात सर यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक वितरण करावे। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आज शाळेमध्ये पुस्तक वाटप करण्यात आलेली आहे शासनाच्या नियमाप्रमाणे। सौ रंजनाताई मोरे यांचे स्वागत वाणेरे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। सौ रंजनाताई मोरे यांचं ओके। याचं सूत्रसंचालन करण्यासाठी मी तिसरे मॅडम यांना आमंत्रित करते। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ही आज काळाची गरज झाली आहे आणि एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांनी एक संकल्प घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या अंतर्गत
आई ही आपली गुरु असते. सर्वप्रथम आईच ही आपली गुरु असते आणि आईचं काम असो किंवा गुरुजीचं काम असो हे आपण टाळत नाही आणि ते पूर्ण जिद्दीने आपण पूर्ण करत असतो. त्यामुळे आणि आज ही जिद्द निसर्गासाठी आपल्याला आवश्यक झालेली आहे. माझे विद्यार्थी ते काम यशस्वीरित्या पूर्ण करतील याची मी खात्री देते. म्हणूनच वर्ग 7वी मधील कुमारी प्रांजल संदीप आवारे व तिची आई सौ मनीषाताई आवारे यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे. तसेच कुमारी अमृता राम पालवे व तिची आई सौ सुजाताई राम पालवे यांनाही मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आदर्श विद्यालयाचे प्राचार्य श्री सतीजी गवले सर तसेच उपप्राचार्य आदरणीय श्री श्रीपादी दंडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी वडाचे झाड हे आईंना भेट म्हणून द्यावे आणि आईंनी हे झाड या चिमुकल्यांना भेट म्हणून द्यावे आणि विद्यार्थिनींनी हे झाड आपल्या घरी शेतात लावून तो संकल्प पूर्ण करावा अशी मी आशा बाळगते. माझा संकल्प केलेला आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा हा संकल्प करावा आणि आपण सुद्धा एक झाड घरी लावून ते आईच्या नावे लावून त्याचं संरक्षण करावं आणि आपली जी काळाची गरज आहे झाडे लावा झाडे जगवा. या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्याला सहकार्य करणारे राजूभाऊ बिडवे यांचे स्वागत दंडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आज आपल्या शाळेचा पहिला दिवस. या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या वर्ग 5वी मध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी नवीन आलेले आहेत आणि म्हणून आपल्या विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य आदरणीय सतीशजी गवळे सर, उपप्राचार्य आदरणीय श्रीपादजी दंडे सर, पर्यवेक्षिका आदरणीय भावसर मॅडम, आदरणीय बाहेकर मॅडम, पर्यवेक्षक आदरणीय असोलकर सर यांचं पुष्पगुच्छ या ठिकाणी स्वागत करत आहेत. तसेच विद्यालयाच्या शिक्षिका सौ पिंगळे मॅडम व कमले मॅडम या विद्यार्थ्यांचं ऑप्शन करून या ठिकाणी स्वागत करत आहेत. स्काउट गाईड क्लब गो. आपल्या आदरणीय गवळे सर यांना विनंती करतो त्यांनी शाळा प्रवेश सोहळ्यानिमित्त आपल्या या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. विद्यार्थ्यांनी आम्ही खाली बसलेलो आहोत, पण आमचे सर्व शिक्षक वृंद आणि आपण सर्व मान्यवर पालक, माता आणि पिता पालक आपल्या जागेवर उभे आहेत. ज्यांना त्रास होतो उभं राहण्याचा त्यांनी काही पसंत घेतलेलं आहे किंवा 5 ते 7 मिनिटाचा कार्यक्रम राहिला, त्यामुळे खाली बसण्याची सुद्धा व्यवस्था असेल तर बसून घ्या. त्यांना सहज शक्ती त्यांनी उभं राहा. आपण शेवटच्या टप्प्याकडे जातो आहोत. आपल्या शाळेचा या ठिकाणी तुम्ही जवळपास 5वी मध्ये 360 प्रवेश आपल्या झालेले आहेत. म्हणजे आपल्या शाळेवर शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात जवळच जाफराबाद तालुका आहे त्या परिसरातून सुद्धा अनेक गावचे विद्यार्थी आपल्या शाळेची निवड करतात. कारण त्यांना माहीत आहे इथली शिस्त, इथले संस्कार, इथली गुणवत्ता, इथली स्वच्छता या सर्व गोष्टी या अभ्यासासोबत इथं दिल्या जातात. त्याचाच परिपाक म्हणून फारसे प्रयत्न न करताही पालकांची इच्छा, कारण अनेक पालक या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि तोच परिपाठ आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. त्यावर विश्वास ठेवून आपण एवढ्या संख्येनं 5वीत आपले प्रवेश होतात. आपल्या शाळेचा हेतू काही 5-10 वाक्यामध्ये मी सांगतो म्हणजे वेळ आपला वाचेल. आदरणीय पालक, मंचावरील सर्व मान्यवर, आमचे पत्रकार बंधू राजूभाऊ बिडवे, सर्व माझे सहकारी बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचे नव्या शैक्षणिक वर्षाच्या आणि प्रवेशोत्सवाच्या दिवशी हार्दिक स्वागत करतो.
आजचा दिवस प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील नवीन आशा, नवीन स्वप्ने आणि नवीन संधी घेऊन आलेला आहे. विशेषतः आज प्रथमच या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. ही शाळा तुमचे दुसरे घर आहे. येथे तुम्हाला ज्ञान, संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि जीवनमूल्य मिळतील. प्रिय विद्यार्थ्यांनो, प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते. मनापासून अभ्यास करा, शिक्षकांचा आदर करा, नियमित शाळेत या, स्वच्छतेची सवय लावा आणि आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल करा. पालकांनाही नम्र विनंती आहे की आपल्या पाल्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्या. शाळा आणि पालक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो. आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध उपक्रम, क्रीडा, कला आणि संस्कार यावर विशेष भर दिला जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता ओळखून त्याला प्रगतीची संधी देणे हेच आमचे ध्येय आहे. चला या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहाने, सकारात्मकतेने आणि ज्ञानाची ओढ मनात ठेवून करूया. आपल्या सर्वांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या आणि प्रवेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या स्वागतोत्सवाची पूर्ण तयारी आपल्या ज्या कंगले मॅडम आणि हितवे मॅडम, या स्वागत उत्सवाची ही तयारी जी दिसते तुम्हाला सेल्फी पॉईंट आहे. काही पालकांनी जर आपल्या पाल्यासोबत आले असाल आणि मोबाईल सोबत असेल तर त्या पाल्याला सोबत घेऊन आपण या ठिकाणी आपल्या पाल्याची किंवा त्याच्यासोबत पुन्हा तिसरा जर मोबाईल घेऊन आपण सेल्फी घेऊ शकता. या ठिकाणी हे ते सगळे आरास किंवा ती मांडणी केलेली आहे, यात खरं हा आनंद उत्सव वाटतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं या शाळेत 5 ते 10 पर्यंत प्रथमच प्रवेश घेणाऱ्यांना तर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. पण आजच्या या नवीन सत्रात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. एक जमेची बाजू अशी आहे की आपल्या मान्य संस्था प्रमुखांनी आपल्याला शासनाच्या धोरणानुसार जेव्हा शिक्षक मिळतील तेव्हा मिळतील. कारण काही शिक्षक आपले सेवानिवृत्त होत आहेत. आजही आपले पंडित सर जे आहेत आमचे मास्टर 7ला शिकवणारे, ते पण आजचा त्यांचा शेवटचा दिवस आहे. त्या सेवानिवृत्ती त्यांची ते होणार आहेत, सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळं नवीन ज्या जागा रिक्त आहे त्यासाठी जवळपास 13 शिक्षक बंधू भगिनी छोट्याशा मानधनावर आणि उच्च शिक्षित आहेत. काही ठिकाणी त्यांनी अनुभव पण घेतलेला आहे. आपल्या पाल्याचं शैक्षणिक थोडंही नुकसान होऊ नये म्हणून मान्य संस्था प्रमुखांनी वर्षाला 10 ते 12 लाख खर्च करून या सर्व शिक्षकांची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आपल्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्था प्रमुख आपल्या शाळेच्या पाठीशी असतात. त्यामुळेच आपल्याला एवढं गुणवत्ता 10वी 12वीचा रिझल्ट पहा, शालेय स्तरावरचा रिझल्ट पहा, क्रीडामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळणारे मुलं पहा, चित्रकला स्पर्धा असो किंवा अन्य कोणत्याही शिष्यवृत्ती असो, सर्व परीक्षेमध्ये NMS असो, सर्व राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या परीक्षेमध्ये आपल्या शाळेचा नावलौकिक आहे. तालुक्यामध्ये सुद्धा रिझल्ट पाहिले आपण 12वीच्या विज्ञानचाही रिझल्ट पहा. 12वीतून म्हणजे तालुक्यातून प्रथम आलेला विद्यार्थी आहे. एवढंच नाही तर JEE ॲडव्हान्समध्ये जे निकाल लागतो IIT सेक्शनचे, त्यामध्ये OBC मधून देशभरातून 223व्या नंबरवर तो आलेला आहे. म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती सर्व दृष्टीने सर्वांगीण विकासासोबत त्याचे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुद्धा तो आघाडीवर असतो. ही आपल्याला एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आजच्या दिवशी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणखी 2 पर्यवेक्षक आपल्यामध्ये संस्थेनं त्यांना प्रमोशन दिलेलं आहे. पिंपळगाव सरई या ठिकाणून याच ठिकाणी पूर्वी गणित विषयाचे नामांकित शिक्षक असणारे काही वर्ष पिंपळगाव सरई या ठिकाणी प्रशासकीय बदली म्हणून त्यांना पाठवलं होतं. ते आपल्या समोर मंचावर उपस्थित त्या श्री अविनाश अरविंदरावजी असोटकर यांचा पर्यवेक्षक म्हणून आपल्या शाळेमध्ये ते रुजू झालेले आहेत. त्यांचंही मी आमच्या सर्वांच्या आणि पालकांच्या वतीनं हे शब्दसुमनांनी स्वागत करतो. दुसऱ्या दोन्ही पर्यवेक्षिका आपण विद्यार्थ्यांसमोर त्यांचं स्वागत केलेलं आहे. भावसार मॅडम आहेत, खेडेकर मॅडम आहेत, सर्वांना परिचय. त्यासोबत उपप्राचार्य म्हणून याच ठिकाणी गणित शिक्षक, पर्यवेक्षक आणि आता उपमुख्याध्यापक म्हणून श्रीपाद धोंडे सरांचा सर्वांना परिचय. आणि आजच म्हणजे उद्यापासून जे इथं ज्येष्ठ शिक्षक होते श्री बैरागी सर, हे आपल्या आजचा त्यांचा शेवटचा दिवस या शाळेमधला, ते सेवानिवृत्त होत नाहीयेत. त्यांना संस्थेनं बढती प्रमोशन दिलेलं आहे. आणि जवळच 12 किलोमीटर एक गाव आहे आपलं, त्या ठिकाणी विवेकानंद विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, त्या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळं त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांचं स्वागत करूया. बैरागी सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आदरणीय धन्य शिक्षक
सरांना एक मिनिट. या ठिकाणी मराठी तसे इतिहास काही वर्गाचं हिंदी विषयाचे कामासाठी म्हणजे प्रमोशनवर विवेकानंद विद्यालय या ठिकाणी पाठवलं. सर्व पालकांचं त्यासोबत पंडित सरांनी आपल्या देऊळगावच्या तालुक्यात एक विद्यालय त्या ठिकाणी सुरुवातीला नोकरी सुरुवात केली आणि नंतर शेवटच्या काही वर्षापासून ते आदर्श विद्यालयामध्ये सेवा देत आहेत. असे आदरणीय पंडित सर यांना विनंती करतो की त्यांचा आज सेवानिवृत्तीचा म्हणजे शाळेतील शेवटचा दिवस आहे. मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांना त्यांचा कार्यक्रम आपण वैयक्तिकरित्या घेणार आहोत, पण त्यासोबत विद्यार्थ्यांसमोर त्यांचं एक छोटेखानी त्यांचं स्वागत करूया. त्यांना आजचा सर असं दर सर अनुक्रम सांगतो. सुरुवातीला स्वागतोत्सवाचा आनंद हा आपण पाहिली, रचना पाहिली. एक पेड मागे नाम म्हणजे पर्यावरण जिवंत राहिलं तर आपण आपलं अस्तित्व राहणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने आईच्या नावाने एक झाड आपल्याला लावायचं. जिथं जागा उपलब्ध असेल तिथे, शेती असेल, घरासमोर जागा असेल, एक झाड लावायचं आणि काही दिवसानंतर या 8 दिवसात महिन्यात एक फोटो आईसोबत त्या झाडासोबत फोटो काढायचा आहे आणि तो फोटो आपल्या वर्ग शिक्षकांनी जो ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर तो फोटो टाकायचा आहे. म्हणजे ते झाड त्याचं संवर्धन करायचं आहे, वाढवायचं आहे. कोणते फुलझाड, फळझाड किंवा अन्य झाड आपण सावलीसाठी लावू शकतो. पुस्तक वितरण सोहळा झालेला आहे. 5 ते 8च्या सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पुस्तकं आजच दिल्या जातील. जुने जे पुस्तकं आहेत काहींकडे जमा करण्यात आलेले आहेत, त्यांनी जेवढे आता उपलब्ध असतील ते उद्या येताना ते परत करतील. म्हणजे काही पुस्तकं जर कमी आलेले आहेत तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना ते कमी पडू नये म्हणून ते पुस्तकं शासनाचे मिळालेले आपण परत केले तर तेवढंच अन्य विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. त्यानंतर या ठिकाणी सेल्फी पॉईंटचंही मी सांगितलं, पालकांजवळ मोबाईल असेल तर आपल्या पाल्याला सोबत आणून सेल्फी घेऊ शकता. या ठिकाणी आपले या प्रसिद्धी देण्यासाठी सतत तत्पर असणारे राजेभाऊ गिडवे हे पण आले आणि आपल्या कार्यक्रमाला, शाळेच्या उपक्रमाला नेहमी प्रसिद्धी देतात. त्यांचं सुद्धा एक वैशिष्ट्य आम्हाला आज वाटलं. आपल्या माता पालकांचं प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी रंजनाताई, पौर्णिमाताई उपस्थित होत्या आणि पालकांचं, पिता पालकांचं प्रतिनिधी म्हणून कार्तिक भाऊ गाडेकर या ठिकाणी उपस्थित राहिले. आम्हाला आनंद वाटला या गोष्टीचा. 5वीमध्ये एक सांगतो मी, मागच्या वर्षी काय केलं आम्ही, 4थीतून आलेले मुलं जसे होते अ ब क याप्रमाणे रचना असते, तिकडे ई पर्यंत वर्ग आहे आणि एक फ वर्ग असतो शेवटचा, तो वर्ग त्याच ठिकाणी शक्यतोवर असतो. तर आपण काय केलं, जसेच्या तसे वर्ग आले ते क्रमानं बसवले. म्हणजे 4था अ वर्ग होता तो जसाच्या तसा 5 म्हणजे 22 नंबरच्या रूममध्ये बसवलेला आहे. 5 ब मधले विद्यार्थी त्याच लागून असलेल्या 23 क्रमांकाच्या रूममध्ये बसलेले आहेत. नंतर 4था क वर्ग जो होता त्या ठिकाणी तो प्राथमिकमध्ये तो खोली क्रमांक 27 मध्ये बसलेला आहे आणि त्या तिकडे असणारा 4था ड जो होता तो 28 क्रमांकाच्या खोलीमध्ये बसलेला आहे. अशी ही खोल्यांची त्या वर्गाची रचना आहे प्राथमिकमध्ये असलेला. कारण त्यांचा जो गट असतो ते वर्ग, मुलं आणि मुली त्यांच्या मैत्रिणी, विद्यार्थी जे असतात त्यांचे मित्र आणि त्यांचा एक ग्रुप असतो, तो जसाच्या तसा आपण या वर्गात बसवतो अशी तिकडची पण सूचना होती. त्यामुळं आणि त्या पालकांनी सांगितलं की नाही आम्हाला असं करा, हा वर्ग बदलून द्या. पण मी त्या पालकांना विनंती करतो की मला सांगा, तुम्ही एखाद्या शिक्षकांचा समजा माझ्या वर्गात टाकता वर्ग शिक्षक म्हणून, पण मला 8 पैकी फक्त एकच पिरियड त्या वर्गावर, पहिला पिरियड. प्रायमरी सारखा आपल्याला एकच शिक्षक नाही आहे. पहिला तास माझा झाला की उरलेले 7 तासाला अन्य शिक्षक येतात. त्यामुळे आपण जे म्हणतो की या वर्गात टाकायचं त्या वर्गात टाकायचं, वास्तविक 7ही सर्व वर्ग जे आहेत आपले 7ही त्यामधले शिक्षकांचं नियोजन जे विषयाचं केलेलं आहे तंतोतंत बॅलन्स ठेवलेलं आहे. म्हणजे जसं किलोग्रामच्या वजनात सांगायचं तर 1 ग्राम सुद्धा इम्बॅलन्स होणार नाही इतकं मांडणी सर्व विषय शिक्षक, तज्ज्ञ, अनुभवी आणि त्या कसदार त्या वर्गाला दिलेले. त्यामुळं ज्या वर्गात आपलं नाव आलं आपल्या पाल्याचं याच वर्गात आपण बसू द्यायचं आहे. कारण वर्गात संख्या जर कमी असेल, मर्यादित असेल तर त्या वर्गाला जास्त लक्ष दिलं जातं. या मधल्या जिल्ह्यातून चढलं की सगळ्यात शेवटची खोली जी आहे ती 5 ते 7ची स्टाफ रूम आहे. त्याच्या अलीकडची खोली ही 38 नंबरची आहे. वर्ग 8 ब देशमुख मॅडम क्लास टीचर आहे, 39 नंबरची वर्ग खोली आहे. 8 क जाधव मॅडम क्लास टीचर आहेत आणि खोली क्रमांक 40. 8 ड आमले मॅडम क्लास टीचर आहेत, खोली क्रमांक 41. 8 ई करपास मॅडम क्लास टीचर आहेत, 42 नंबरची खोली आहे. 8 फ शेळके मॅडम क्लास टीचर आहे, 46 नंबरची खोली आहे. 8 ग गिरे सर क्लास टीचर आहे, 47 नंबरची खोली आहे. हे सगळे वर्ग वरच्या मजल्यावर आहेत, मधल्या जिल्ह्याने यांनी चढायचं आहे.
वर्ग 9 आता इथून पुढचे क्लास टीचर काही वर्गाचे तेच आहेत, काही वर्गाचा बदल झालेला आहे. वर्ग 9 कंगले मॅडम क्लास टीचर 50 नंबरच्या रूममध्ये बसेल. म्हणजे या जिल्ह्याने चढायचं या वर्गाने नेहमी करता. 9 या वर्गाचे आधी बैरागी सर क्लास टीचर होते तसे दिलेले, परंतु आता बदल झालेला आहे. नंतरचे क्लास टीचर आपल्याला नंतर सांगण्यात येतील. 4 नंबरच्या खोलीमध्ये त्यांनी बसायचे. इकडे जी 4 नंबरची खोली येते. त्यानंतर गवळे मॅडम आहेत 9 क च्या क्लास टीचर 5 नंबरची खोली. 9 ड कबाडे मॅडम क्लास टीचर आहे 6 नंबरची खोली. 9 ई व्ही महाजन सर क्लास टीचर आहे 7 नंबरची खोली. 9 फ भवर सर क्लास टीचर आहे 8 नंबरची खोली. 9 ग आवटी मॅडम क्लास टीचर आहे 9 नंबरची खोली आहे. वर्ग 10 अ वाघ सर क्लास टीचर आहे 10 नंबरची खोली आहे. 10 ब जोशी मॅडम क्लास टीचर आहे 11 नंबरची खोली आहे. वर्ग 10 क कुलकर्णी सर क्लास टीचर आहे 17 नंबरची खोली दिलेली आहे. वर्ग 10 ड पवार सर क्लास टीचर आहे 18 नंबरची खोली आहे. वर्ग 10 ई विकास जाधव सर क्लास टीचर आहे 12 नंबरची खोली आहे. आणि वर्ग 10 फ कुळडे सर क्लास टीचर आहे 16 नंबरची खोली आहे. या पद्धतीनं 8, 9, 10चं नियोजन आहे. सर हे होते यांनी आपला वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच उपप्राचार्य आदरणीय दंडे सर, पर्यवेक्षक आदरणीय भावसार मॅडम, आदरणीय बायकर मॅडम, आदरणीय आसोलकर सर हे सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मोठ्या संख्येने माता पालक, पिता पालक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच प्रवेशोत्सव प्रमुख आदरणीय भुजे मॅडम व कंगणे मॅडम यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. फलकलेखन करणारे श्री अंबोरे सर व श्री कापसे सर यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. छायाचित्र विभागाचे प्रमुख आदरणीय राऊत पवार सर यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच पत्रकार राजू विळे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नवनिर्वाचित पर्यवेक्षक आदरणीय बयानी सर यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आजचे सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक आदरणीय पंडित सर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला या ठिकाणी जाहीर करतो. आदर्श विद्यालयामध्ये स्कूल सुरू झालेली आहे. स्कूल चले हम शाळेचा पहिला दिवस आणि आमच्या आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुंदर या ठिकाणी शाळेमधून पुस्तकं देण्यात आलेली आहेत. पहिल्याच दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आलेली आहे. बलूनच्या माध्यमातून सुंदर अशी सजावट करून आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी स्वागत. थांबा